सुरेंद्रजी दलवी साहेब देखील आमच्यामध्ये उपस्थित आहेत. सुरेंद्रजी आपलंही स्वागत. मुख्य मंचावरती तेही आहेत. आमच्या बाजूला प्रितेशजी बसलेले आहेत. स्कोरिंगचा कप खूप चांगल्या पद्धतीने तेही करतायत. प्रितेशजी आपलंही स्वागत. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. कौशिकजी पोस्टेड मैदानाच्या दिशेने का फेरी मारतात अजून समजत नाहीये. गोल गोल फेरी मारतात. मैदान चेक करतात असं वाटतंय. पहिला बॉल आणि पहिलाच बॉल हवेमध्ये. फलंदाज बाद. पहिल्याच बॉल वरती प्रलयनं टिपलाय झेल. संपलाय बॅटर अमोलचा खेळ. विकेट. मेच आहे ना. आता आम्हाला एक्साइटमेंट एप्रिलची लागली होती. एप्रिल असतं तर मग आता मामा मे मध्ये गावी कोण येणार एवढ्या उन्हामध्ये. दोन बॉलचा खेळ संपलाय. सुरेंद्र सर मैदानाच्या मध्ये तेही पाहायला मिळत आहेत. खूप चांगले अंपायरिंग आतापर्यंत स्पर्धेच्या माध्यमातूनही राहिल्यात. ओ फटका खेळण्याचा प्रयत्न. पाठीमागे विकेट किपर. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर निलेशजी मांजरेकर यांना सध्या आपण पाहतायत. प्रथमतः कोकणामध्ये किंवा प्रथमतः मंडणगडमध्ये ज्यावेळी अगदी जाण्याचा योग आला तो योग निलेशजी मांजरेकर साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाला. गणेश कोणची ती स्पर्धा आणि तिथे समालोचन करण्याची संधी त्यांच्या माध्यमातून मिळाली होती. पिचिंग लेग स्टंपच्या बाहेर आहेत. वाईट कधी कधी वाईट वाचवण्यासाठी देखील अपील होत आहेत. आता तसंच चित्र होत आहेत. पण राहील सरांच्या चेहऱ्यावरती ती स्माईल सर्व काही सांगून जात होती. आणि गणेशकोणच्या गावामध्ये बरोबर राहील सरी होते. मग तिथे खेळलं जाणारं क्रिकेट अगदी एन्जॉयमेंट. लोवर फुलटॉस बॉल. फटका फसला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आलाय त्यानं टिपलाय झेल. मिस्टर श्रेयसनं टिपलाय झेल. संपलाय बॅटरचा खेळ. विकेट डाऊन गॉन. वजन आणलाय काटा. 4 बॉल्स आतापर्यंत केस संपलेत. धावायत एक जी फक्त वाईटची आली होती. विराज कमी कालावधीमध्ये हाही खेळाडू आता गणेश कोण गावाच्या माध्यमातून मात्र खेळ करत असताना पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा त्या ठिकाणी आला. लेग बायच्या माध्यमातून रन प्राप्त होईल. 1 धावा धावफलकावरती 2. पहिला षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये झालाय कंप्लीट. टीम कादवन संघाची धावसंख्या आहेत धावफलकावरती 2. डीजे तरी चालेल पण मॅच हातातून नाही गेली पाहिजे. वाह. युवा चषक मंडणगड यांच्यावरती आणलेला हा शेर आहे. आणि जो या ठिकाणी अगदी लिहून आणेल किंवा चांगला आणेल त्याच्यासाठी देखील बक्षीस आहे. उद्या त्याच्यासाठी देखील बक्षीस मिळणार आहेत किंवा त्याचाही सन्मान होणार आहे. युवा चषक म्हटलं तर बाबा आता याच्यावरती रेस लागले आहेत. कोण कशा पद्धतीनं अगदी शैलेशजी सध्या धावतात तिथे. वय वर्ष 40+.
प्लस आहेत 40 प्लस. पहिला बॉल नो बॉल नो बॉल नो बॉल. मैदानावरती सरांनी सांगितलं नो बॉल. सायरन वाजलाय. धावपलकावरती धावा झाल्या 3. आणि शैलेश जे म्हटलं तर ज्यावेळी गणेशकुंडच्या गावामध्ये गेलो तो बरीचशी मंडळी त्यामध्ये त्यांनाही आपण पाहिलं होतं. महत्त्वाचा अगदी तो वाटत त्यांचाही आपण पाहिला होता. फटका खेळला हवेमध्ये. बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये परंतु मैदानावरती फ्रीड आहेत. सेलिब्रेशन झालं होतं. विकेट किपरने टाळ्यांचा गदर केला. इतर खेळाडूने टाळ्यांचा गदर केला. मागचा बॉल नो बॉल आला होता त्याच्यामुळे तुम्हालाही ते भान असणं गरजेचं आहे. पुढचा बॉल फ्रीड असणार. श्रेयश कमी कालावधीमध्ये याही खेळाडूनं आपल्या नावाची छाप सोडण्यासाठी आता सुरुवात केल्यात. तो श्रेयश मैदानावरती सध्या तयार. नो बॉल नो बॉल नो बॉल. पुण्यात जर आपण पाहिलं तर अगदी जो पाय जो आहे तो पंच सर सांगतात की तो थोडा पुढे जातोय. इतका पुढे जातोय की तो तुम्ही ओव्हर स्टेप करतायत. ओव्हर स्टेपिंग होतोय. पंच त्याच गोष्टी सांगतायत. तुम्हाला कुठून बॉल टाकायचा आहेत कुठे टाकायचे आहेत या गोष्टी माहीत असणं गरजेचं आहे. बॉल नो डाऊट बॉल खूप चांगला होता परंतु तिथे आपण पाहिलं तर जो नो बॉल आलाय धावा धावफलकावरती वाढल्यात 6 रन. याच्यानंतर ग्रुप डी जर्मन क्रिकेट संघ सावरीगाव आणि श्री केदारेश्वर क्रिकेट संघ तरीबंदरवाडी बी लगेच टॉसला या. त्या ठिकाणी टॉस केलं जाईल. मंचावरती मान्यवर उपस्थित आहेत त्यांच्यासोबत आपण टॉस करूयात. चला घाई करा जास्त वेळ घेऊ नका कारण इतका जर वेळ घेतला ना मग रात्रीचे कधी 12 1 2 वाजतील ना हेही माहीत पडणार नाहीत. श्रेयस तयार. श्रेयाचा बॉल पायावरती हाताळलाय आणि पायावरच्या बॉलला मात्र पाठवलाय सर बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्क्वेअर लाईनच्या डोक्यावरून आलाय षटकार. साठी देखील मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करत असतात. पुन्हा एक चांगला बॉल मैदानाच्या मध्ये पुन्हा डिलिव्हर केल्यात. निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळत आहेत. एक षटकानंतर कमबॅक. आमचे डीबीएनचे जम्बो जयेश यांनाही अगदी नमन आवडतं. नमन जर विचार केला तर मंडणगडच्या परिसरामध्ये मुंबईमध्ये तुम्ही एखाद्या सिनेमा हॉलमध्ये जा तिथे नमन पाहण्याची मजा काही वेगळीच असते. फटका खेळलाय प्रॉपर टायमिंग सहित. टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक, टी फॉर टॅलेंट अँड टी फॉर टेम्परामेंट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर बाहेर झेल घेतलाय असं दिसतंय. साहिलनं झेल घेतलाय. साहिलसाठी 100 रुपयाचा पारितोषिक यांच्या माध्यमातून असणार आहे. षटकार. पारितोषिक युवा क्रीडा कमिटीचे अगदी महत्वाचे भाग तेही आहेत. पुढचा बॉल समोर खेळलाय. आता कॅचची संधी. ओ माय गॉड. प्रशांतच्या हातामधून चेंडू निसटलाय आणि अशा पद्धतीने निसटलाय की तो बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. चौकार. काय करतात डान्स करण्याचा प्रॅक्टिस करतात. मला एक समजत नाही मैदानाच्या बाहेरील खेळाडू कॅच घेत आहेत मैदानाच्या आतमध्ये कॅच सुटतात. आता त्याचं कारण बाहेर 100 रुपयात म्हणून का मध्ये 500 लावले तर मध्ये पण कॅचेस भेटतील असं वाटतंय. सतत चित्र दिसतंय. मध्ये झेल सुटतायत बाहेर झेल पकडतायत. या प्रतीकजी वैराग यांच्या माध्यमातून कॅमेरामॅन कॅप्चर करा. साहिल यांना ते पारितोषिक दिलं जात आहेत. धावा झाल्यात 22
22. आमचे डीजे राज देखील जम्बोचेच मोठे फॅन आहेत, कारण कोकणातली गाणी ते देखील सातत्याने वाजवत आहेत. सचिन रेडी. ओ फटका खेळला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आलाय. पुन्हा पुन्हा ती चुकी, झेल सुटलाय. एक वेळा चुकी होऊ शकते, दोन वेळा मैदानाच्या मध्ये जर तीच तुम्ही चुकी सातत्यानं कराल ना, तर त्या चुकीचा परिणाम मैदानाच्या मध्ये वेगळा होऊ शकतो. तुम्हाला मैदानावरती संधी मिळाल्यात, संधी यासाठी मिळाल्यात मैदानाच्या मध्ये तुम्हाला तुमचा चांगला खेळ दाखवण्यासाठी, परंतु अशा मिस्टेक मैदानाच्या मध्ये महागड्या ठरतील. धावा 24. पुढचा बॉल, पुन्हा एकदा चांगला बॉल, चेंडू मात्र सरळ चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये, आलाय डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता ही मैदानाच्या मध्ये पाहायला मिळालीत. पहिले 2 बॉल मैदानाच्या मध्ये फेकून झाल्यात. रन झालं 24. गोलंदाजीवरती सचिन रेडी, पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती. राऊंड विकेट. चांगला बॉल, चांगला बॉल. पाठीमागे आता निलेश मांजरेकर यांच्या हातामधून बॉल तर निसटला, परंतु दुसऱ्या बाजूने विकेट आल्यात. फलंदाज होतील बाद. विकेट गमावलं टीम कादवन्न. पुढे गेले, कट केलं क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा बॉलचा अंदाज नाही घेऊ शकले. चला बाउंड्री लाईनच्या दिशेनं फिल्डिंग केलं. डबल तिथे कंप्लीट होईल. डबल न धावसंख्या धावफलकावरती 26. चला टॉस करूयात. जय हनुमान क्रिकेट संघ सावरीगाव आणि श्री केदारेश्वर क्रिकेट संघ तरीबंदरवाडी बी या दोन्ही टीमने यावं. तिथे टॉस करूयात. त्याच्यानंतर श्रीकृष्ण क्रिकेट संघ पाटीलवाडी त्यांच्या अगेन्स्ट श्री जाकमाता क्रिकेट संघ उमरोळी यांच्यामध्ये ती पुढची मॅच असेल. ग्रुप डी मधला तो सेकंड मॅच. रेडी राहा. 26 झाल्यात. पुढचा बॉल पुन्हा मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॉल चाललाय, अगदी क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवरती येत आहेत. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. फेकी झालाय, थोडी खराब फेकी आहेत, परंतु दुसरी धाव कंप्लीट होईल का? चित्र तसं दिसलंय. दुसरी कंप्लीट. एकतर तुम्हाला बॉलवरती धावायचं, बॉलच्या पाठीमागे नाही धावायचं. बऱ्याच वेळी काय करतात आपण, बॉलच्या पाठीमागे धावण्याचा प्रयत्न करतोय, मग बॉल तो तुम्ही हातामध्ये येत नाहीत. धावफलकावरती धावा जर पाहिला तर 2 ने 28 धावा झाल्यात. झाल्यात. 28 ऑन दी स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतात. 28 झाल्यात. 28. गोलंदाज रेडी आहेत. पुन्हा गोलंदाजी ट्रॅक वरती. मिस्टर प्रलय, प्रलय आल्यात गोलंदाजी ट्रॅक वरती. शेवटचे अगदी हे षटक असणार आहेत. एकतर चुकी केल्यात गणेश कोंडनं, परंतु मैदानाच्या मध्ये धावा रोखल्यात असंही म्हणूयात. 28 आतापर्यंत रोखण्यात आल्यात. प्रलयचे अगदी निर्णायक षटक. पहिला बॉल पायावरती हाताळलाय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. एक धाव कंप्लीट केले आहेत. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न होईल का? बॉल हातामध्ये ठेवलाय, फेकी केले आहेत, परंतु तोपर्यंत 2 कंप्लीट. बॉल हातामध्ये ठेवाल, किती वेळ ठेवाल त्याची देखील तुम्हाला अगदी मैदानाच्या आतमध्ये चर्चा सध्या तरी सुरू आहेत. तुम्हाला बॉल फेकण्याची गरज होती, थोडंसं थांबवलं बॉलला. 2 धावा आल्यात. यस, माईक आहे तुमच्याकडे, तुम्ही बोलू शकता. अमोलजी वैराग. 30. प्रलय तयार. षटकातील पुढचा बॉल घेऊन. नो बॉल. इट्स नो बॉल. हातामधून सुटलाय बॉल. पुन्हा साधारण फिल्डिंगचा दर्जा तिथे मात्र फिल्डर कडून पाहायला मिळाला. तोपर्यंत नो +2. रन 3 ने वाढल्यात, जाऊन पोचतात 33-33. झाल्यात. 33 झाल्यात.
सुनील तेलप मामा काय मला काय मामा लागतो तो मला काय मामा लागतो तो आमचे अगदी जवळचे मित्र सुनील दादा तेलप यांचं देखील आगमन होत आहेत. बोंडिवली गावचे गोडसे व्यक्तिमत्व आहेत. फुल टॉस बॉल फॉट काय खेळलाय हवेमध्ये. ओ वॉट अ कॅच. कॅच रिप्लाय सेलिब्रेशन झालंय. भावा मैदानाच्या मध्ये फ्री हिट आहे. ओ माय गॉड. एक कॅच तर अगदी दर्जेदार कंप्लीट केलं होतं. त्या कॅचची अगदी चर्चा होईल किंवा त्या एफर्टची चर्चा होईल. पण कधी कधी असं होतं ना, आपण एखाद्या वेळी कॅच घेतो मग सेलिब्रेशन करतो. सेलिब्रेशन करण्याचा तो चान्स तिथे फ्रीडचा बॉल मैदानाच्या मध्ये होतो हे ठाऊक नव्हतं. दर्शक धावफलकावरती जर पहिलं तर जाऊन पोचतायत. 35-35 अजय मैदानाच्या मध्ये आलात गोलंदाजीवरती. चांगला बॉल हवेमध्ये खेळलाय. आता कॅचची संधी. ओ माय गॉड. भावजींच्या हातामधून बॉल सुटलाय. गावी गेलो तर कोंबडे सुटत नाहीत पण बॉल इथे सुटले. त्यांनीच पकडलं होतं गणेश कोंडला. मी ज्यावेळी गेलो होतो त्यावेळी तेच घेऊन आले होते. 37 झाल्यात. अजय मैदानाच्या मध्ये तयार पुढचा बॉल घेऊन. खराब लेन खराब बॉल टाकलायत. खूपच बाहेर टाकलायत. पंचाने सांगितलंय नो बॉल. किती नंबर लागतील त्याची चर्चा सध्या. आतापर्यंत आपण पहिले तर दुसरा नंबर पुन्हा मात्र चक्क म्हणून घोषित करण्यात आलाय. अडोतीस झाल्यात. शैलेश नागले. वाईट सुरुवात वाईटनं. पण ज्यावेळी ते गोलंदाजीला आले ना त्यावेळी त्यांनी पहिला स्वतःचा हात फिरून बघितला. तो किती फिरतो. तो किती 360 डिग्रीमध्ये जातो. स्वतःचा हात स्वतःने चेक केला होता. ते गोलंदाज सध्या मैदानाच्या मध्ये शैलेश नागले अनुभवी आहेत. बाबाजी या नावानेही प्रसिद्ध आहेत. पुढचा बॉल. ओ खराब बॉल आहे. जास्त लेन बाहेर आहेत. पंचांनी सांगितलं बाबा व्हाईट बॉल. आणि आता पंचांच्या चेहऱ्यावरती ती स्माईल आहेत किंवा बाकीच्या गोष्टी आहेत तेही एन्जॉय करतायत. 40 झाल्यात. 2 लगातार वाईड आल्यात. ओ हवेमध्ये खेळलाय. प्रॉपर टायमिंग झालंय का. हो प्रॉपर टायमिंग. बॉलला पाठवलंय सरळ सीमा रेषेच्या पार. सिक्सर. जिकडे तिकडे तहाने वाढत असताना पाहायला मिळत आहेत. नाही त्यांचा बॉल थोडा जास्त स्पिन होतो कारण तो पडल्यावरती तो जास्त लेग स्टंपच्या बाहेर जातो. एकतर तो ऑफ स्टंपच्या बाहेरून आला तर तो जास्त स्पिन होतो. जास्त टर्न होतो. जसं मंडणकडे जायचं असेल की ती वळण आहेत ना डोंगरामध्ये ज्यावेळेस जातो आपण त्या रस्त्याने जातो. ओ नो 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 बॉल. म्हणजे मांजरेकर साहेब शाळेमध्ये मॅरेथॉनला जितके धावले नसतील ना तितके आता धावले होते या रनिंगमध्ये. मैदानाच्या मध्ये विकेट आल्यात. फलंदाज धावचीच्या स्वरूपाला बाद.
जय हनुमान क्रिकेट संघ सावरीगाव वर्सेस केदारेश्वर क्रिकेट संघ तरीबंदरवाडी. टॉस झालाय, टॉस जिंकलाय केदारेश्वर क्रिकेट संघ तरीबंदरवाडी बी या टीमने. सध्या सन्मान आहे तो सन्मान या ठिकाणी दोन्ही टीमचा होतोय. जय हनुमान क्रिकेट संघ सावरीगाव आणि श्री केदारेश्वर क्रिकेट संघ तरीबंदरवाडी यांचा सन्मान करण्यात आलाय. त्यानंतर मान्यवरांचा स्वागत सन्मान आपण या ठिकाणी घेत आहोत. युवा चषक साठी आज आपल्यामध्ये उपस्थित असणारे आदरणीय अजय सावणेकर साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. युवा सेना देवारे विभाग संघटक ते आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित असणारे आदरणीय अजय शिगवन साहेब, योगेश कदम साहेबांचे पीए म्हणून ओळख असणारे आदरणीय अजय शिगवन साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचं देखील आपण स्वागत सन्मान करणार आहोत. सन्मान होतोय युवा क्रीडा कमिटी मंडणगडचे अध्यक्ष डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी अमोलदादा वैराग, त्यांच्या जोडीने प्रितेश पवार साहेब, सचिनदादा शिगवन, भिकू मामा मालप, ही संपूर्ण टीम त्या ठिकाणी सन्मान करतायत. चला मॅचला सुरुवात होईल. मॅचचा दुसरा पडाव, दुसरी इनिंग इंटरेस्टिंग असू शकते. सध्या सन्मान आहेत, तो सन्मान आपल्या मंचावरती केला जातोय. मान्यवरांचं स्वागत सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. भारतीय संस्कृती जपण्याचं आणि जोपासण्याचं आपण सर्वजण अविरतपणे काम करत आहोत. सध्या मान्यवरांचा स्वागत सन्मान केला जातोय अमोलदादा वैराग यांच्या शुभ हस्ते. निलेशजी मांजरेकर यांच्यासाठी एका 6 साठी 500 रुपयाचं प्राइज आहे. फटका खेळ हवेमध्ये समोरच्या दिशेने डाऊन डी ग्राउंड स्ट्रोक. पहिलाच बॉल चाललाय, वन बाउन्स ते बाउंड्री लाईनच्या पार आलाय. चौकट आहेत. 3 धावा त्या आता मायनस होतील, 3 धावा कमी कराव्या लागतील त्या बॅटिंग करणाऱ्या टीमला. हवेमध्ये खेळलाय, फटका फसलाय, क्षेत्ररक्षकाला त्यानं टिपलाय झेल. संपलाय मैदानाच्या मध्ये बॅटरचा खेळ. आदरणीय अमोलदादा वैराग यांना विनंती करतो त्यांच्या जोडीला उमेशजी धाडसे. सन्मान होतोय सध्या मंचावरती श्री सुनील ताता तेलप, बोंडिवली गावचं असे गोड असं व्यक्तिमत्व आहे. सातत्यानं भरपूर साऱ्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला आयोजित पाहायला मिळत आहेत आणि त्यांचा सन्मान आहे तो सन्मान मात्र त्या ठिकाणी संपन्न होतोय. फटका खेळायचा प्रयत्न केलाय, चेंडू मात्र आपण पाहिला तर पाठीमागे येतोय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. जोपर्यंत 2 धावा आहेत तर 2 धावा मात्र त्या ठिकाणी कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. 2 धावेने
टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली तर स्कोर कार्डवरती 9 धावा, कारण त्या ॲडिशनल 3 धावा स्कोर कार्डमध्ये ॲड झाल्यात, त्याच्यामुळे धावसंख्या 9 झाल्यात. फटका खेळायचा प्रयत्न केलाय, चेंडू चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या जवळ, निघून जाईल बाउंड्री लाईनच्या पार, आलाय प्रशांतच्या बॅट मधून चौकार. या वेळेचा बॉल पुन्हा एकदा मिस केला, पुन्हा एकदा डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची संगत आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 14. एक ओव्हरचा खेळ संपला, धावा दिला 14. मी ओपन बोलतो ना, मी ओपन चॅलेंज. चला सेकंड ओव्हरला सुरुवात होईल. अमोल आल्यात, धावा झाल्या 14. पाठलाग करायचा असेल मोठ्या धाव्यांचा तर इथून मात्र चांगला खेळ दाखवायचा आहे. आणि त्यातल्या त्यात निलेशजी मांजरेकर यांची बॅट आता मैदानाच्या मध्ये ती बोलेल का, त्याच्यावरती अगदी तर रन असतील का, याची देखील चर्चा होईल. सध्या सेकंड ओव्हर मैदानाच्या मध्ये सुरुवात. चला घाई करा. पाठीमागे चाललाय बॉल, वेगाने चाललाय, क्षेत्ररक्षक मात्र बीट होतोय, बॉल निघून चाललाय फाईन लेगला. एक कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न, रनिंग बिटवीन द विकेट. हुसेन बोल्ट पेक्षा वेगानं सध्या निलेश मांजरेकर मैदानाच्या मध्ये रन घेत आहेत. धावा फलकावरती या 2 ने वाढत असताना जाऊन पोहोचतात 16-16. याच्यानंतर होणारा मॅच ग्रुप डी मधला पहिला. जयनुमान क्रिकेट संघ सावरीगाव प्रथमतः करेल बॅटिंग, फिल्डिंग करेल श्री केदारेश्वर क्रिकेट संघ तरी बंदरवाडी बी. शरीरापासून दूर खेळवण्याचा प्रयत्न, बॉल थोडा बाहेर निघाला, तो मधून अगदी गेलाय. पंच त्याच गोष्टी सांगतायत. 2 बॉल्स आतापर्यंत खेळ संपल्यात. धावा फलकावरती 16. सफल झाले, खेळण्याचा प्रयत्न केलाय, डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला होता. पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट, एका धावेने धावसंख्या 17-17. येणारे बॉल मैदानाच्या मध्ये शेष असतील. बारा बॉल मध्ये 38 धावेंची गरज आहे. 12-38 म्हटलं तर किमान 5 6, 5 किमान 6 तुम्हाला मारायच्यात मॅच जिंकण्यासाठी. 12-38. ओ मिस केलाय, चांगला बॉल टाकलाय. ही लेन त्या खेळाडूच्या अमोलची, चांगला बॉल तो मैदानाच्या मध्ये हाताळलाय. 11 बॉल मध्ये 38. यानंतर पुढची मॅच असेल कार्याध्यक्ष श्री सुनीलजी गायकवाड यांचा संघ असेल जयनुमान क्रिकेट संघ सावरीगाव. आणि दुसऱ्या बाजूला भावी सरपंचही आता सध्या त्यांच्याकडे पाहिलं जातं. फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय, बॉल चालला ऑन साईडला मिड विकेटला. 2 पायांच्या मधून गेटवे ऑफ इंडियाचा गेट जसा होता तसा हा 2 पायांच्या मधला गेट होता. रन घेण्याचा प्रयत्न सध्या तिथे करतायत. धावा फलकावरती जर आपण पाहिलं तर 1च्या जागी 2, 2च्या जागी 3, 3 धावेने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतायत. 20 धावा. प्रदीपजी बेर्डे आणि सुरेंद्रजी दलवी यांच्यामध्ये नक्की काय चर्चा सुरू आहेत तेही कळत नाहीयेत. कारण प्रदीपजी बेर्डे बाहेर गेलेत पण त्यांचा एक संघ जिंकलाय, त्यामुळे तेही आनंदी आहेत. चेहऱ्यावरती थोडीशी हलकीशी स्माईल त्यांच्याही आहेत. लोकरवन 20 धावा फलकावरती.
प्रशांत आल्यात गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक 3 फेकण्यासाठी. प्रशांत नाव त्याचं प्रशांत आहे. तो शांत राहील की मैदानाच्या मध्ये आता बॅटर ते अशांतता पसरवतील. स्ट्राईकला बॅटर देखील प्रशांतच आहेत. प्रशांत वर्सेस प्रशांत. पाहूयात कुठला प्रशांत कुठल्या प्रशांतवरती भारी पडेल. पहिला बॉल लेग स्टंपच्या थोडा बाहेर जाणार आहेत. पंचाने सांगितलं वाईट बॉल कारण तो जास्त बाहेर गेलाय. एक्स्ट्रा रन आल्यात. धावा फलकावरती 21. कॅमेरामॅन म्हणून सध्या आता नयन तांडेल खूप चांगलं काम इथेही करतायत. प्रोफेशनल कॅमेरामॅन आहेत. वानखेडे स्टेडियमपासून असलेला प्रवास अगदी अनेक साऱ्या मैदानावरती. टीम DBNचाही राहिला. DBN टीम 21 धावा धावफलकावरती आपण पाहू शकतायत. पंच राहील सर मंडणगड तालुक्याशी अगदी जुळलेलं त्यांचं एक वेगळं नातं सातत्यानं राहिलेत. फटका खेळलाय अगदी दूरवरून. बॉलला खेचलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या जवळ चाललाय. मैदानाच्या आतमध्ये जितकी कॅचला उत्सुकता नाहीये ना तितकी उत्सुकता बाहेरील प्रेक्षकांमध्ये तो कॅच घेण्यासाठी आहेत. कारण बाहेरील कॅच घेण्यासाठी प्रतीकजी वैराग यांच्याकडून ते 100 रुपयाचं पारितोषिक आहेत. बाहेर कॅच घ्या 100 रुपयाचं पारितोषिक जिंका. धावा फलकावरती 23. कॅच सुटतायत. आज भरपूर साऱ्या कॅचेस सुटल्यात. कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जितो मॅच असं सातत्याने म्हटलं जातं. तुम्ही कॅच घ्यायला हव्यात. टीम वाल्मिकी नगरचे कॅप्टन आहेत. त्यांना विनंती असेल आपण मुख्य पॅव्हेलियन आपलं आहे त्याच्या बाजूला जिथे आपले सर्व आयोजकांची टीम आहेत त्यांच्याशी संपर्क साधा. वाल्मिकी नगरला विनंती असेल आयोजकांना येऊन भेटायचं लगेचच. 1 रन आल्यात. धावा झाल्या 24. आतापर्यंत 2 बॉलचा खेळ मैदानाच्या मध्ये संपलायत. युवा क्रीडा कमिटी मंडणगड मुंबई आयोजित युवा चषक आपण पाहतायत. बॅटमध्ये अजूनही प्रॉपर येत नाहीत. बॅटला लागलायत. हे चित्र तर अगदी पंचांनी क्लिअर केलंय. लेग 22 1 धाव येत आहेत. नाही बरोबर मांजरेकर साहेबांना माहित आहेत अजून भरपूर ओव्हर आहेत. विकेट नाही फेकायची. शेवटपर्यंत थांबायचं. चांगला बॉल पाहायला मिळाला. तुम्ही शफल झाले. बाहेर निघाले की पंचाने त्याच गोष्टी अगदी बॅटरलाही मात्र सांगितल्यात. चांगला बॉल मैदानाच्या मध्ये टाकल्यात. 6 बॉलमध्ये आता 5 षटकार मारायचे. पाहूयात. त्यामधला पहिला आलाय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि बाहेर देखील मात्र झेल टिपलाय. त्या भाग्यवान अगदी प्रेक्षकांना 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. आणि 100 रुपयाचं पारितोषिक आहेत. आता 24 ची गरज आहे. जर निलेशजी मांजरेकर यांनी हा मॅच जिंकवला तर प्रदीपजी बेर्डे साहेब यांच्याकडून त्यांना 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. गीतेजी पवार साहेब यांच्याकडून निलेशजी मांजरेकर यांना मॅच जिंकवला 1000 आहेत. मनोजजी भागडे यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज आहेत. यस संजय दादा यांच्याकडून देखील 500 रुपयाचं प्राइज आहेत. भिकू मामाकडून 1000 आहेत. सुनीलजी यांच्याकडून 1000 आहेत. बाबा किती पैसे. शेअर मार्केट आधी क्लोज झालेत. आज शनिवार आहेत. असंही पारितोषिक तुम्हाला मिळणार आहेत. स्ट्राईकला पहिला फटका खेळला हवेमध्ये. सोनू आलाय बॉलवरती. 1 घेतलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. मागच्या 3 ओव्हरमध्ये निलेशजी मांजरेकर यांनी बॅट उचलली नाही. त्यांना माहित आहे थोडं सावकाश खेळायचं होतं. आता बॅट उचलतायत. आता मोठे फटके खेळतायत. येणारे काळामध्ये येणारे बॉल मैदानाच्या आतमध्ये आहेत.
4 रन करायच्यात 22. 4 बॉलमध्ये 3 6 1 4. हॅलो हॅलो वाल्मिकी नगरला विनंती आहे. वाल्मिकी नगर आपल्याला आम्ही कॉल देतो सातत्याने, आपण लवकरात लवकर यावं ही विनंती आहे. टीम वाल्मिकी नगर या टीमला विनंती असेल, आपले खेळाडू या ठिकाणी आयोजन कमिटीशी संपर्क लगेचच साधायचे आहेत ही आपणास विनंती आहे. स्कोर कार्डवरती धावा जर पाहिला तर सध्याच्या घडीला 34. 2 बॉलचा खेळ संपलेत. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. ऋषी विकेट विकेट जात असताना पाहायला मिळतात. फलंदाज होतात मैदानाच्या मध्ये बाद. या जावं डीजेकडे. तीन बॉलचा खेळ संपला. धावा धाव फलकावरती 34. भरपूर निलेशजी मांजरेकर साहेब यांच्यावरती बक्षीस किती लागलं होतं? 4-5 हजार रुपयाच्या वरती इतकं मोठं बक्षीस लागलं होतं. पण सध्या ते नॉन स्ट्राईक एंडला आहेत. शेवटचा बॉल या मॅचची औपचारिकता शेष. पटका खेळलाय छान. कदापि ते 4-5 गोलंदाज जे बदलले ना गणेश कोंडने, तिथेच कुठेतरी गणेश कोंडचा संघ माघारी राहिला. कारण 8 बॉलरचा वापर केला होता गणेश कोंडने. तुम्हाला 4च षटक टाकायची होती, पण गणेश कोंडचा हट्ट पण होता. त्यांनी सांगितलं बाबा आम्हाला प्रत्येकाला गोलंदाजी पाहिजेत. मग त्या 4 बॉलरचे 8 बॉलर झाले होते आणि 8 गोलंदाज. फक्त निलेशजी मांजरेकरच नाही आले, नाहीतर 8 गोलंदाजाचा वापर झाला होता. ही मोठी गोष्ट आहे. म्हणजे युवा चषकामध्ये आठवण जर काय राहील ना गणेश कोंडला, 8 गोलंदाजाचा वापर तुम्ही केलाय, ही आठवण. आणि पूर्ण इनिंग खेळून आल्यात. निलेशजी मांजरेकर नॉट आऊट बाहेर आल्यात. हे इम्पॉर्टंट आहेत.